मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथील भिसे वस्तीमध्ये अज्ञात चोरट्यांनी एका कापड दुकान व्यावसायिकाच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडिकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 3,35,000 रुपयांचा ऐवज लंपास केलाय। ही घटना शुक्रवारी 3 जुलै रोजी संध्याकाळी घडली। या घटनेमुळे तमनर आखाडा परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। अरुण साहेबराव भिसे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। त्यावरून अरुण भिसे यांचे सोनई इथे जय मल्हार कलेक्शन नावाचं कपड्याचं दुकान आहे। 3 जुलै रोजी संध्याकाळी 5च्या सुमारास आपले सोनई येथील दुकान बंद करून तमनर आखाडा इथे ते घरी येत होते। त्यावेळी दिवसभराच्या विक्रीमधील तसेच कपडे खरेदीसाठी आणलेली 1,60,000 रुपयांची रोख रक्कम घरामधील कपाटाच्या लॉकरमध्ये त्यांनी ठेवली होती आणि त्याच लॉकरमध्ये त्यांची आई आणि पत्नीचे सुमारे 1,75,000 रुपये किमतीचे 2.25 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, त्यामधील कानातील कर्णफुलं, मणिमंगळसूत्र आणि मण्यांची पोत ठेवलेली होती। त्यानंतर ते गावामध्ये बाळू मामाच्या मेंढ्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं संध्याकाळी 7च्या सुमारास ते आणि त्यांची पत्नी आई हे घराला कुलूप लावून कार्यक्रमासाठी गेले। त्यानंतर ते रात्री सुमारे 10:15च्या दरम्यान घरी परत आले। त्यावेळी घरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना बेडरूममधील कपाटातील कपडे आणि साहित्याची उचकापाचक झाल्याचं निदर्शनास आलं। त्यानंतर त्यांनी किचनमध्ये जाऊन पाहिलं असता घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडिकोंडा तोडून दरवाजा उघडल्याचं त्यांना आढळलं। त्यांनी कपाटामधील लॉकरची पाहणी केली। त्यामधील 1,60,000 रुपये आणि 1,75,000 रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 3,35,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। अज्ञात चोरट्यांनी संध्याकाळी 7 ते रात्री 10:15च्या कालावधीमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात भामट्यांवरती घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर या घटनेच्या तपासासाठी अहिल्यानगर येथील ठसे तज्ञ श्वान पथक घटनास्थळी दाखल झालं। या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आता सुरू आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल।